जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीच्या भिंती किती मजबूत आहेत याचं धक्कादायक उदाहरण डोंबिवलीत समोर आलं आहे। कॉलेजपासून सुरू झालेलं तब्बल 8 वर्षाचं प्रेम, त्यानंतर कायदेशीर कोर्ट मॅरेज, पण मुलगा बौद्ध असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी थेट हळदीच्या दिवशीच मुलीला घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लग्नाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली होती, हॉल बुक झाला होता, मात्र लग्नाच्या 2 दिवस आधीच नवरी गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। हतबल झालेल्या पतीने आता मानपाडा पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली। डोंबिवली परिसरात राहणारा ओमकार बनसोडे आणि शिवानी संतोष किंगरे यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती। मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि गेली 8 वर्ष दोघेही एकमेकांसोबत नात्यात होते। दरम्यान शिवानीच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केल्यानंतर तिने ओमकार सोबतच्या प्रेमाची कबुली दिली। मात्र ओमकार हा बौद्ध धर्माचा असल्याचे समजताच शिवानीच्या कुटुंबियांनी या नात्याला तीव्र विरोध केला। आरोपानुसार शिवानीला यासाठी मारहाणही करण्यात आली। घरच्यांचा विरोध वाढत असल्याने अखेर ओमकार आणि शिवानी यांनी ठाणे न्यायालयात जाऊन कायदेशीर विवाह केला। कोर्ट मॅरेज नंतर शिवानी 2 दिवस ओमकार सोबत राहत होती। यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी दोघांची समजूत काढत समाजात 4 चौघात लग्न लावून देतो असे आश्वासन दिले। ओमकारने त्यांच्यावर विश्वास ठेवत लग्नासाठी हॉल बुक केला, तयारी सुरू केली आणि 24 मे 2026 रोजी लग्नाचा मुहूर्तही ठरवण्यात आला। मात्र 21 मे रोजी हळदीची तयारी सुरू असतानाच संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण आलं। ओमकारने शिवानीला मेसेज आणि फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतंही उत्तर मिळालं नाही। संशय आल्याने ओमकार पोलिसांसह शिवानीच्या घरी पोहोचला असता घराला कुलूप लावलेलं होतं आणि शिवानी बेपत्ता असल्याचं समोर आलं। पीडित पती ओमकार बनसोडे याने आरोप केला आहे की माझ्या पत्नीला तिच्या आई-वडिलांनी आणि मामाने जबरदस्तीने गायब केले। आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं, त्यांनी समाजासाठी पुन्हा लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं। मी हॉलचे पैसे भरलेत, लग्नाची तयारी केली, पण हळदीच्या दिवशीच त्यांनी शिवानीला गायब केलं। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात शिवानी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले की 21 मे रोजी रात्री 10च्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। कायदेशीर विवाह होऊनही जातीच्या कारणावरून एका जोडप्याचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी चर्चा सुरू झाली। आता पोलीस शिवानीचा शोध कधी लावणार आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, डोंबिवली। आता माझं नाव ओमकार बनसोडे आणि जे माझं प्रेम प्रकरण होतं ते शिवानी संतोष किंगरे हिच्याशी होतं। माझं प्रेम कॉलेजपासूनचं आहे। माझ्या प्रेमाला 8 वर्ष झालेले आहेत। पुढे असं घडलं की आता तिला बघण्यासाठी पाहुणे आलेले, म्हणजे तिचं लग्न तिचे आईवडील दुसऱ्या मुलाशी लावून देणार होते। ते माझ्या घरी माझे प्रेम प्रकरण होतं ते माझ्या घरामध्ये माझं माहिती होतं, तिच्या घरामध्ये माहिती नव्हतं। मग त्यामुळे असं झालं की तिचे जे पाहुणे आलेले बघायला तिच्या घरच्यांनी होकार देऊन टाकला त्या पाहुण्यांना, पण तिचा होकार आलेला नव्हता अजूनसुद्धा। मग तिची आई तिच्या मागे लागलेली, वडील मागे लागलेली की त्याला हो बोल, तिला मारहाण केली। त्याच्यामुळे मग तिने एका दिवशी तिच्या आईला सांगितलं की माझं असं प्रेम आहे ओमकारशी, 8 वर्ष आमचं जुनं रिलेशन आहे। मग पुढे काय घडलं? 8 वर्ष त्याच्यानंतर मग तिचे आईने तिच्या वडिलांनी सांगितलं की असं आहे। तर तिच्या वडिलांनी विचारलं की त्या मुलाची जात कोणती आहे। तर त्यानंतर मग तिने शिवानीनेच सांगितलं तिच्या मम्मीला की त्या मुलाची जात बुद्धिस्ट आहे। तिच्या वडिलांना पण सांगितलं जात बुद्धिस्ट आहे। तर तिच्या वडिलांची ती कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, पण ते मला जातीवरनं भिकारी वगैरे असं बोललेले आहेत त्याच्यामध्ये। पुढे काय घडलं की शिवानी तुला भेटली, तिने काय सांगितलं? आमचं 15 मे 2026 रोजी आमचं कोर्टामध्ये लग्न झालेलं होतं। त्याच्यानंतर मग मी तिला 19 तारखेला रात्री घेऊन आलो। आम्ही कोर्ट मॅरेजमध्ये तिच्या आईवडिलांना सांगितलं आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे। तिचे आईवडील फोर्स करत होते की ते पाहुणे आलेले त्याला बघण्यासाठी हो बोल म्हणून। तर मी तिला तिच्या घरातनं घेऊन आलो, माझ्या फॅमिलीसोबत मी तिच्या घरी गेलो, बोललो की आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे। आता मुलगीचा लिगली मी हस्बंड आहे आणि मुलीला माझ्यासोबत राहायचं आहे याच्या पुढे। तर मुलगी माझ्यासोबत राहण्यासाठी रेडी होती, माझी फॅमिली पण रेडी होती तिला ॲक्सेप्ट करण्यासाठी। मग आम्ही तिच्या पण आईवडिलांना बोललो की या तुम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये। तिचे आईवडील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आले नाही। मग माझे आईवडील आले आणि आम्ही रितसर तक्रार की इथे म्हणजे आम्ही रजिस्टर मॅरेज केलेलं आहे असं
मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये 19 तारखेला रात्री 12-12:30च्या सुमारास आम्ही मानपाडामध्ये नोंदवलेला आहे. पुढे काय घडलं? पुन्हा त्यांनी लग्न करण्यासाठी तुला सांगितलं? मुलगी माझ्याकडे 2 दिवस होती. तिसऱ्या दिवशी तिचे मामा आले गावावरनं. तिच्या मामांनी तिला बोलली की शिवानी तू ये घरी, तुझं प्रेम प्रकरण आहे तर ठीक आहे, ते आम्हाला मान्य आहे, आम्ही तुमच्या दोघांचं पण लग्न लावून देऊया, त्याबाबत काही काळजी करू नको. तिच्या मामांनी तिच्याशी गोड वगैरे बोलून लग्न करायची ग्वाही दिली आणि बोलली की आता तुम्ही असं पळून लग्न करू नका, जे काही असेल आपण 4 पाहुणे बोलूया, सगळ्या समाजासमोर आपण लग्न लावूया. मग पुढे काय झालं? हॉल बुक झाला किंवा काय? तर त्याच्या पुढे झालं की असं त्याचे मामांनी लग्नासाठी ओके बोलले. मग ते आम्ही हॉल बघायला गेलो. हॉल बघण्यासाठी तिचे मामा आलेले, तिचे वडील आलेले होते. हॉल वगैरे बघितला, त्यांना हॉल आवडला पण. तिथे आम्ही हॉलचं पेमेंट पण मी केलेलं तिथे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथे आम्ही जेवण वगैरे पण केलं. त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या घरचे हावभाव वगैरे सगळे व्यवस्थित होते. ते ॲक्सेप्ट केल्याचं नाटक करत होते आमच्या. ते लोक रात्री 11:30च्या सुमारास मी त्यांना बघितलं. मी घरी गेलेलो त्यांच्या. तर सगळं व्यवस्थित होतं. तिला माहिती नव्हतं, म्हणजे शिवानीपर्यंत असं काही पोहोचवलं नव्हतं की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहेत वगैरे. ते तिच्या फॅमिलीची इंटरनल प्लॅनिंग होती. तिला तिथून घेऊन जायचं होतं रात्री. तिला न कळत ते लोक घेऊन गेले आणि तिला स्वतः जायचं नव्हतं. ती मला बोललेली पण की ओमकार मला जायचं नाही आहे. तरी मी बोललो की ठीक आहे, ते आपलं लग्न लावून देणार आहेत म्हणून, कारण की त्यांनी मामानी ग्वाही दिलेली, हॉल वगैरे बुक केलेला होता आणि सगळंच झालेलं होतं. तिचे मामा पत्रिका छापायचं होतं हे पण मला बोलत होते. रविवारी लग्न होतं, मग ती कधी गेली? काय झालं? माझं लग्न त्याच्या मामाने तारीख काढलेली 24 तारखेला लग्न होतं, 24 मे 2026 रोजी, रविवारी रोजी. तर तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1-1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले. आता ते कुठे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल काहीच मला कल्पना नाही आहे. आणि तिचे आई, तिचे वडील, तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे आणि तिचे मावशी जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत. कोणाचाही मोबाईल लागत नाही आहे. ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे. मिसिंगची तक्रार तिथे नोंद झालेली आहे. तुझी काय मागणी काय आव्हान करशील? माझी मागणी एवढंच आहे की ती मुलगी आहे तर तिथे मला तिच्याशी कॉन्टॅक्ट करून द्यावा, काय असेल ते. मला त्या मुलीशीच लग्न करायचं आहे आणि त्या मुलीच्या जीवाला काही धोका वगैरे पोचू नये तिच्या आई वडिलांनी, तिच्या मामांनी वगैरे. जर काही होत असेल तर त्याच्यापुढे जे काही कानूनी प्रक्रिया असेल त्यांच्यासाठी सगळे जबाबदार सर्वस्वी तिचे आई वडीलच असतील. आणि तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे, तिचे मावशी, हे सगळे जेवढे जण तिला घेऊन गेले ते सगळे त्याच्यासाठी जबाबदार असतील. मानपाडा पोलीस स्टेशन येथे ओमकार गुंडू बनसोडे, वय 24 वर्ष, राहणार दावडी नाका, डोंबिवली, यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे. त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे, वय 22 वर्ष, या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.